हिंदू पंचांगानुसार सर्व पितरी अमावास्येचा प्रारंभ 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबर रात्री 2:11 पर्यंत असेल. या अमावास्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी केलेले उपाय किंवा तो खूप प्रभावी मानला जातात. चला तर जाणून घेऊया कोणते उपाय सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी करतात. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरून टाका. त्या लिंबाचे 4 तुकडे करून चारी दिशांना फेकून द्या. त्यामुळे करिअरमध्ये शुभलाभ होईल. सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोणत्या गाईच्या तुपाचा दिवा लावा. यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाचे धाग्यापासून तयार करा. दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज खूप कमी होईल. सर्व पितरी अमावास्येला रात्री काळी कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला. जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत. तसेच या दिवशी तामसी भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये. यावेळेला पूर्वज नाराज होतात. सर्व पितरी अमावास्येला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावावर सोडून द्या. यावेळी धनलाभ होतो. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते. सर्व पितरी अमावस्या कालसर्प दोषाचे विनाकारण करण्यासाठी उत्तम मानली जाते. सकाळी स्नान आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीचा नागिनीची पूजा करावी. त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रभावित करून द्यावे. यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरले आहे ती कामे पूर्ण होतात. सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी बाभूळच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे. त्यासमोर कच्चे दूध, 2 लवंग, थोडे बत्तासे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावेत. यामुळे करिअर, नोकरी होते. तसेच दैनंदिन जीवनातील नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात. सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, तांदूळ, दूध, काळे तीळ आणि फुले अर्पण करा. ओम पितृक्षय नमः मंत्राचा जप करून 11 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा. यामुळे तुमच्या वाटेला अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. सर्व पितरी अमावास्येला 2 पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खायला घालावे. मुंग्या, गोड पीठ किंवा माशांच्या पिठाचे गोळे खायला द्यावेत. हे उपाय केले तर तुमच्या सगळ्यांना इच्छा पूर्ण होतात. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.